हो, काय सांगाल प्रभाग क्रमांक 13 मधनं आपण निवडणुकीला समोर जात आहात. तर कसं विजन असणार आहे आणि काय नेमकं आपल्याला उद्देश घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात? आज सर्वप्रथम मी आपल्या सर्व न्यूज चॅनलवाल्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आता 2026 विधानसभेचं इलेक्शन, आपले महानगरपालिका इलेक्शन यावेळेस लागलेलं आहे. गेली 4-5 वर्ष झाली. 4 वर्ष झाली जे इलेक्शन पाहिजे नव्हतं ते इलेक्शन यांनी पोस्टपोन करून आज 9 वर्षानंतर इलेक्शन घेत आहेत. मागच्या इलेक्शन 17च्या नंतर आज. तर ह्या काळामध्ये ज्या जनतेच्या ज्या अडीअडचणी एवढ्या वाढलेल्या आहेत, महाभयंकर अडचणी वाढलेल्या आहेत, गुन्हेगारी वाढलेली आहे, सगळ्या गोष्टी. आणि त्यात आमचा प्रभाग रेड झोन मध्ये येतो. रेड झोन मध्ये आल्यामुळं या परिसरामध्ये दुर्लक्ष जे झालेले आहे, त्या सगळ्या गोष्टीची अडचण मनात घेऊन यावेळेस म्हणलं कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला यावेळेस इलेक्शन लढवणं गरजेचं आहे. कारण ह्या लोकांच्या अडचणी जर आपण सभागृहामध्ये मांडल्या नाहीत तर खरंच आपण मागासवर्गीय समाजामध्ये जे या एससी कास्टमध्ये मी जे इलेक्शन लढवतोय किंवा आम्ही जो लोक लढवत आहेत त्याला कुठलंही फळ भेटणार नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, ज्या घटना तयार केल्या बाबासाहेबांचं एकच स्वप्न होतं की ज्यावेळेस आरक्षणाला लादले ते आरक्षणामध्ये राजकीय आरक्षण ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्यांचं एकच स्वप्न होतं की माझ्या समाजाचा माणूस ज्यावेळेस महानगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल किंवा आमदार विधानसभा असेल किंवा खासदार लोकसभा असेल, त्याच्यामध्ये माझ्या समाजाचा माणूस ज्यावेळेस जाईन, माझ्या समाजाची लोक अडचणी सभागृहात मांडेल तरच त्या दिवशी की त्यांनी ज्या केलेल्या याला काही कुठेतरी न्याय मिळाल्यासारखं होईल. हे स्वप्न घेऊन मी आज देखील इथं प्रयत्न करतोय. मागच्या 1997 सालापासून मी महानगरपालिकेमध्ये 3 टर्म निवडून आलेलो आहे. 2 टर्म मी 2002 आणि 2017ला मी कमी मताने पडलो. त्याच्यामुळे माझी राहिलेली कामं देखील बरीच राहिलेली आहेत. त्या सगळ्या गोष्टीच पूर्ण ह्या वेळेस संधी मिळाली ती गोष्टी पूर्ण मला करायच्यात. फार मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. आणि आपण जर पाहिलं तर विषयामध्ये हात घातला समजा मी आता, तर आपण पाहिलं मी 1997 साली आदरणीय पवार साहेबांनी एक पत्र दिलं होतं की माझ्या सेक्टर नंबर 22च्या बाजूनी मिलिटरी एरिया आहे. आता काही कंपनी सारख्या त्या ठिकाणी नवीन नवीन कंपनी यायला लागलेल्या, त्या कंपनीच्या लोकांसाठी एक बायपास रस्ता जर बाहेरून काढला, 100 फुटी रस्ता जर काढला तर तो भविष्यात त्याचा फायदा जनतेसाठी होईल. पण तो 100 फुटाचा रस्ता साहेब संरक्षण मंत्री असताना मी मागणी केली होती. 97 साली मी मागणी केली होती. साहेबांनी तो प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस यांच्यापाशी मांडला. जॉर्ज फर्नांडिस आणि साहेबांनी इथं व्हिजिट पण दिली, पण त्याच्यानंतर तो विषय राहून गेला. 2000 साली पवळ्यांना महापौर झाले. मधुकरांना पवळे मी सोबतच होतो. त्यावेळेस पवळ्यांना महापौर झाल्यानंतर महापौर होण्याच्या पूर्वी आम्ही दादा साहेबांपाशी गेलो, साहेब असा असा विषय. तर त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की मधू, ह्यावेळेस महापौराचं आरक्षण आलेलं आहे, ह्यावेळेस कधी आहे तारीख सांग. आणि दादा म्हणून त्यावेळेस साहेबांनी ती तारीख सांगितली आणि महापौराच्या ह्याच्यामुळे तो विषय राहून गेला आमचा. नंतर साहेब संरक्षण मंत्री झाले, मग तो विषय तसाच राहिला. आणि 2002च्या नंतर संरक्षण मंत्री साहेब झाले. 2002 हो, आपण प्रभाग 13 मध्ये पाहिल्याच्या नंतर प्रचंड गुन्हेगारीचं साम्राज्य वाढलेलं पाहायला मिळालं. 1 किलोमीटरवरती पिंपरी पोलीस आयुक्तालयाचं मुख्यालय आपल्याला. असं असताना देखील आपल्या या भागामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. त्याला खरंच कोणी राजकीय पुढारी अभय देते का या, आणि लहान लहान मुलांना गुन्हेगार बनवण्यासाठी ते प्रयत्न करतात? काय वाटतं तुम्हाला याचं? आज मी 97 सालापासून या परिसरामध्ये काम करत असताना पाहिलं, पहिला या परिसरामध्ये फार गुन्हेगारी होती. मधल्या काळात गुन्हेगारांच्या पाठीमागा लागून त्यांना भेटायचो, त्यांना समजवायचो, त्यांना सांगायचो. काही काही लोकांवरती मी हात उचललेले आहेत, काही काही लोकांना तडीपार केले आणि बऱ्यापैकी लोकांना शांत केलं होतं. आज छोटी छोटी मुलं गुन्हेगार होणारी कोणची आहेत की जी 15-16 वर्षाची मुलं, 15 ते 20 वर्षापर्यंत जी मुलं आहेत, ह्याच मुलांपासून गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. त्याच्या मागचं कारण काय? त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती. जे आई वडिलांनी परस्पर काही गोष्टी केलेल्या असतात त्या मुलांना भोगावं लागतात. त्यामुळे मुलं
आज गुन्हेगारीच्या स्वरूपात चाललेले आहेत. पण ह्यांचं लक्ष देणार पण. आज आम्ही लोकप्रतिनिधी असतो, ज्यावेळेस 4 पोरं जर टाळकी उभे राहिले असतील तर 4 पोरांच्या मागे जर विचारलं की बाबा तुला काम रोजगार आहे का, तू काय करतो, तुझे आई वडील काय करतात, तुला काय पाहिजे, ह्या गोष्टी जर बघून आपण जर आमच्यासारख्या माणसाने जर साथ बघितले, बोलले, तर गुन्हेगारी कमी होईल. आणि आपण आमच्यासारख्या माणसाने जर त्या गुन्हेगारांना, त्या 4 टाळक्यांना दर 500 रुपयांनी, दर 1000 रुपयांनी जा पार्टी कर, तर ती गुन्हेगारी वाढणार. आणि ह्या गुन्हेगारी, आज तुम्हाला सांगतो, माझ्या भागामध्ये 14 मर्डर झालेत 8 वर्षामध्ये. तुम्ही पोलीस स्टेशनला माहिती घ्या, 2017 ते 2025 या कालावधीमध्ये किती मर्डर झालेत. 14 मर्डर झालेत माझ्या मते. त्यापेक्षा जास्त असेल, कमी नसणार आहे. आज त्यात मेलेली माणसं जी आहेत ना, ती आमच्याच परिसरातली, त्यांचे आई वडील भिकायला लागलेले आहेत. आज त्यांच्या घरी खायला अन्न नाहीये, काही मेंटली झाले आहेत, काही ड्रिंक्स पिऊन काही त्यांचं घर कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि जी मारणारी आहेत ना, त्यांचं काय चांगलं झालं नाहीये. मारणारे आज कोर्ट कचेरीवर पैसे देऊन हे करून ते कर्जबाजार झाले. त्याची जी दिलेली आम्ही घरं आहेत, ती घरं देखील त्यांनी घाण ठेवलेली आहेत आणि वकिलांना पैसे चाललेले आहेत. फायदा कुणाचा झालाय? त्या संपूर्ण घटनेच्या पाठीमागे गुन्हेगार घडवण्याच्या पाठीमागे राजकीय पुढारी याला अभय देत आहे, काय वाटतं? राजकीय पुढारी अभय देता, मी त्यांच्यावर टीका करणार नाही. कारण का की मी देखील राजकीय पुढारी आहे. त्याच्यात तफावत आहे. काही राजकीय पुढारी पैसे देऊन, लोकांना नुसतं पैसे देऊन लालच देतात. इलेक्शनच्या साईट, आता तुम्हाला सांगतो, आमच्या भागात 10,000 रुपये माझ्यावर फिरा म्हणून 50-50 पोरं फिरवणारी आहेत. आणि मी गेली आज 30 वर्ष झाली. मला तानाजी खाडे म्हणून माझं नाव आहे. मला कधी बघितलं, मी माझी इनोवा पण असेल तर इनोवामध्ये तानाजी खाडे एकटाच असतो, बुलेटवर पण तानाजी खाडे एकटाच असतो. रातच्या 2-2 वाजता एखाद्या गोरगरिबाच्या गल्ली बोळाचं कुठं काय झालं असेल, तानाजी खाडे एकटा जातो. हे ईश्वराची देण आहे. काय असेल ते, हे देखील तफावत आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी नेमकं करायचं काय, या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याच्यामध्ये माझी सर्व लोकप्रतिनिधी विनंती आहे की आपण आपल्या परिसरामध्ये जर अशी काही मुलं असतील, त्या मुलांना जर आपण मित्र म्हणून साईटला घ्या, त्यांना चांगलं व्यवस्थित शिक्षणासाठी असेल, कामासाठी असेल, त्यांना मदत करा. ती मुलं निश्चित मार्केट लागतील. धन्यवाद. थँक्यू.